हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री, अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई, गजानन भाऊ कीर्तिकर, अडसूड साहेब, प्रतापरावजी जाधव साहेब, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण वेळ कमी असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सगळे सन्माननीय मंत्री महोदय, खासदार महोदय, आमदार महोदय, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख, युवा सेना प्रमुख, सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। दसरा म्हणजे आपल्याला माहिती आहे की संकटावर मात करणारा हा आपला दसरा आहे। आणि आज आपण राज्यामध्ये बघत असाल तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व इतर भागामध्ये शेतकऱ्यांवर फार मोठं संकट आलेलं आहे। ज्या प्रदेशामध्ये मी राहतो त्या प्रदेशामध्ये मी शेतकरी म्हणून राहतो आणि आज आपण सगळे बघतोय त्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना जाणून शिंदे साहेबांनी सत्कार सुद्धा नाकारलाय। हेच त्यांच्या मनामधलं मोठेपण आहे, हे नम्रपणे सांगायला काही हरकत नाही। आज आमच्यावर आणि आमच्या परिसरावर आणि आमच्या शिवसैनिकांवर, शिवसेना नेत्यांवर सगळीकडनं टीका होती। मराठवाड्याला आम्ही मदत नेली तर मग तिच्यावर फोटो का होते, नेली नाही तर मग का नेली नाही। आणि आज मी आपल्याला सांगायला या ठिकाणी उभा आहे की सगळ्यात पहिले वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जे शिकवलं, 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, हे आम्ही आजच शिकलेलो नाहीये। ईर्ष्यावाढीची घटना जर आपल्या नजरेच्या समोर असेल तर हेच ते एकनाथरावजी शिंदे आहेत की त्या काळामध्ये ते मुख्यमंत्री होते, ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं की मुख्यमंत्री महोदय तुम्ही इथे जाऊ शकत नाही, इथं जाणं म्हणजे आपल्या जीवाला धोका आहे। पण या माणसाने कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही। माझे नागरिक, माझे मतदार, माझे महाराष्ट्राचे शेतकरी हे त्या ठिकाणी अडकलेले आहे, म्हणून मी गेलं पाहिजे। त्या ठिकाणी हा माणूस पोहोचला आणि आज ज्यावेळेस आम्ही मदत करायला निघालो तर आमच्यावर टीका होती आहे, अरे आम्ही नकली नाहीये। आणि जे बावलंय लोग तो लोग देखते हैं, लोग हैं लोग देखते हैं, हम तो संजय राउत को बच्चे कहते हैं। हा जो संजय राउत नावाचं भूत आहे, काय करतोय? ट्रेडिंग करतोय। तुम्हाला काय वाटतं? ट्रेडिंग करणं म्हणजे कम्प्युटर समोर दिवसभर बसून राहणं, एकदम फोकस करून, कॉन्सन्ट्रेशन करून ट्रेड करायचं? अहो गेले ते दिवस। आता AI च्या मदतीने तुम्ही घर बसल्या निवांत बसून सुद्धा ट्रेडिंग करू शकता, पैसे कमवू शकता। शिकायचंय? मी शिकवणार आहे माझ्या 3 तासाच्या ऑनलाईन मास्टर क्लासमध्ये। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आत्ताच आपलं सीट रजिस्टर करा आणि त्याच्या घराच्या समोर ठेवा, नाहीतर याचा आत्मा ते पाहिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ही औलाद आहे। आणि मला खात्री आहे ते आमच्यावर टीका करतात, अरे तू कोण आहेस? आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांना आम्ही आदरणीय म्हणत गेलो, आजपर्यंत मी त्यांना आदरणीय म्हणत गेलो, पण काल परवा त्यांनी सांगितलं। त्यांना माझी नम्र प्रार्थना आहे, आजच सकाळी राहुल गांधींनी सावरकरांवर ट्विट केलंय, तुम्ही खरी हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहे। शिवसेना प्रमुखांनी जर तुमच्या अंगामध्ये हिंदुत्वाचं रक्त गळलंय कि कोटि कोटि हिंदुस्तानियों का दर उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते है कि भगवा लहराएंगे। तुमच्या जर मनामध्ये ही इच्छा असेल तर इकडेही मेळावा चाललाय, तिकडेही मेळावा चाललाय, तुम्ही विरोध करून दाखवा। तुमची शिवसेना ही काँग्रेसमय शिवसेना झाली आहे आणि ही शिवसेना प्रमुखांची शिवसेना आहे, हे सांगायला हरकत नाहीये।
राह में खतरे अभी, लेकिन राह में खतरे है लेकिन डरता कौन है? राह में खतरे है लेकिन डरता कौन है? मौत कल भी आ जाए, आज भी आ जाए तो डरता कौन है? और तेरी लश्कर के मुकाबिल अकेला है मेरा शिंदे साहब, तेरे लश्कर के मुकाबिल अकेले हैं मेरे शिंदे साहब। फैसला मैदान में होगा, मरता कोण है? आणि मला तरी असं वाटतं की आज या सगळ्या शिवसैनिकांना मला शिंदे साहेबांचा आभार मानावा लागेल। त्यांनी ज्यावेळेस बैठक घेतली त्यावेळेस ग्रामीण शिवसैनिकांनी येऊ नये, त्यांनी फक्त एकच काम करावं, जिथे जिथे माझा शेतकरी अडचणीत आहे, जिथे जिथे पूर परिस्थिती आहे, जिथे जिथे घरामध्ये पाणी गेलंय तिथं मदत करा, माझ्या मेळाव्याला येऊ नका असा सांगणारा हा आमचा नेता आहे। निवडणुका आल्या म्हणून मेळावे घ्यायचे आणि आता दुसऱ्यावर अवलंबून राहायचं। ज्या राज ठाकरेंना आयुष्यभर त्रास दिला त्यांना म्हणायचं आय लव्ह यू, आय लव्ह यू, आणि ते म्हणतं मी नाही येत। आणि हे संजय राऊत हा सगळी लावणारा भटजी आहे, पण यांनी ज्यांनी ज्यांची सगळी लावली त्यांचं लग्न तुटलेलं आहे। हा दुवाड माणूस आहे, हा पांढऱ्या पायाचा माणूस आहे। यांनी सगळ्यांशी ज्यावेळेस जोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्यांचा सत्यानाश केलेला आहे। आज मी आपल्या सगळ्यांना ही विनंती करणार आहे की ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं, झोपलेल्याला उठवलं, उठवल्याला चालायला लावलं, चालणाऱ्याला पळायला लावलं, त्या शिवसेना प्रमुखांची आपल्याला शपथ आहे की आपण मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, इथे पक्ष तर मदत पाठवतोच आहे, पण आपण सुद्धा आपल्या मदतीनं या ठिकाणी मदत पाठवली पाहिजे। मी आदरणीय शिंदे साहेबांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं, जळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी जाहीर करतो की ज्या माध्यमातून शिवसेना जळगाव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आणि सगळी मंडळी इथे आलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्याकडे चेक सुपूर्द करू। मला तरी असं वाटतं की आज या सुंदर अशा कार्यक्रमाला मला भरपूर बोलायचं होतं, कारण की माझा प्युअर माल संजय राऊत आहे, त्यामुळे मला त्याच्यावर बोलल्याशिवाय जमत नाही। हा सगळ्या लोकांना उल्लू करणारा माणूस, सगळ्या लोकांना फसवणारा माणूस आज मी आपल्याला लिहून देतो। या निवडणुकींच्या वल्गना नाहीये, महापालिकेवर आम्ही असं करू, महापालिकेवर आम्ही तसं करू, याच्याकरता ही सभा नाहीये। निवडणुका हा आमचा यम आहेच, पण पहिले आहे आमच्या शेतकऱ्याला मदत करणं। मी आदरणीय शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो की जेवढ्या बैठका त्यांनी घेतल्या त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मदतीकरता घेतल्या। साहेबांना हीच विनंती आहे, खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांची शेती, पाण्यामध्ये गेलेले शेतकऱ्यांची घरं, वाहून गेलेले सगळे त्यांचे पिकं, याच्याकरता सरकार तर मदत करतच आहे, पण पक्ष म्हणून आम्ही सुद्धा आपल्या पाठीशी उभं राहू एवढी खात्री देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद पाटील साहेब। यानंतर मी विनंती करतो शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम साहेबांना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री रामदासभाई कदम। गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी जय भवानी। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो, एकनाथजी शिंदे आगे बढ़ो। धन्यवाद। आता मला वाटतं इकडे कोण आणि तिकडे कोण असा आमच्यापेक्षा मीडियाच्या मंडळींना अधिक प्रश्न पडत असतो।
आणि म्हणून त्याच्या आधी मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन, हे व्यासपीठ बघा, हे व्यासपीठ बघा. आता ज्यांनी सांगितलं अगे तिकडे माझा शेतकरी उद्ध्वस्त होतोय, मला तुमचं पुष्पगुच्छ गुच्छ नको, ह्या संवेदना दाखवणारे आमचे एकनाथ शिंदे, आपले ज्येष्ठ नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदे आहेत, आमचे गजाभाऊ आहेत, आमचे अडसूळ साहेब आहेत, ही सगळी मंडळी इथं नेते मंडळी बसलेत. हे बघा व्यासपीठावरती. आणि मगाशी येता येता मी माध्यमामध्ये पाहिलं, तिकडचं व्यासपीठ पाहिलं आणि तिकडचे नेते पाहिले. वायकर साहेब मला हसायला आलं, वायकर साहेब मला हसायला आलं. एक वेळचं ते शिवसेनेचं व्यासपीठ, कुठे दत्ताजी साळवी, कुठे दत्ताजी नलावडे, कुठे अमरराव जोशी, कुठे नवलका साहेब, कुठे वामनराव महाडिक साहेब, कुठे आमचे सरपोतदार साहेब. आणि आत्ताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं, मी वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. उद्धवजी, तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता, हव्यास, आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन. आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय. होय, तुम्ही केलंय. शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरंदाजी दिलीत, शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली. मला अभिमान वाटतो एकनाथ शिंदे यांचा. त्यांनी निर्णय घेतला, होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. आणि म्हणून शिंदे साहेब, आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना, हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा सगळा शिवसैनिक महाराष्ट्रातला, मुंबई ठाण्यातला फक्त. मला शिंदे साहेबांचा फोन आला, रामदास भाई, संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय, लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत. आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जरी असला, आनंदाचा मेळावा असला, तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत. आणि फक्त महाराष्ट्राचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया. मला खूप समाधान वाटलं, खूप समाधान वाटलं. संवेदना आहेत या नेत्याला. अगर मी तर म्हणेन, इथे जे सगळे दिसत आहेत ना, हे सगळे आमचे मावळे आहेत, हे सगळे भगव्या झेंड्याचे शिपाई आहेत, हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत, हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. इथं सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत, सगळे डोमकावळे आहेत. काय तुमचा कार्यक्रम काय? मराठी माणसाला संपवायचा ना? होय बांधवानो, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 76 सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला. त्यावेळेला काही लोकांना मस्ती होती, मुंबई तुमची, भांडी घासा आमची, अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या. मराठी माणसाला सन्मान नव्हता. आज मराठी माणूस ताट मानाने जगतोय, तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय. असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही. बांधवांनो, काय केलं उद्धव साहेबांनी? तुम्ही 30 वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे, 30 वर्ष आम्ही घेणार, आम्ही घेणार. त्या बिचारा राज ठाकरेंच्या पाठीमागे भिकेचा कगवटा घेऊन चाललाय, अरे मला भीक दे, मला भीक दे, ये माझ्यासोबत, ये माझ्यासोबत. आता तो भाव आता काय करतो काय माहिती, भीक देतोय की भीक देत नाही की सोबत येतोय. पण एवढं सांगेन, 2 भाव नाही, आणखी इकडे तिकडे कुठं असलेले 10 भाव सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला राजकारणातून कायमचा गाळल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे, विश्वास माझ्या मनामध्ये आहे. बांधवानो, मी खूप अस्वस्थ आहे. 30 वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस, मग तो लालबागचा असू देत, तो दादरचा असू देत, तो गिरगावचा मराठी माणूस असू देत,
ही सगळी माणसं आता आहेत कुठं? सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली, कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली. उद्धव ठाकरे पाप कुणाचे आहेत? कुणाच्या हातात नगरपालिका होती? अरे गिरगावमध्ये जिथं मराठी माणूस होता, जिथं आमच्या गिरणी होत्या, तिथे 50-50, 60-60 माळ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही, एकही मराठी माणूस शिल्लक नाही. पाप कुणाचं? कुणाची महानगरपालिका होती? कुणाच्या हातामध्ये होती? तुम्ही 30 वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं. शिंदे साहेब 2 वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी, पण मला मुंबई महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता. मला मुंबई महानगरपालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता. महापौर बसला तरी मला तिथे जाण्याचा अधिकार नव्हता. ही अवस्था आमची होती, ही अवस्था आमची होती. आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन, मी अधिक बोलणार नाही. बोलणाऱ्या निवडणुकीला मी वाट पाहतोय. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी येते वाट पाहतोय. पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का? आता बाप म्हणून, बाप म्हणून नाव घेऊ शकता. राजकीय दृष्ट्या म्हणतोय, सॉरी, आता पुन्हा तेवढंच मीडियामध्ये येईल. शिंदे साहेब, मला एक विनंती आहे तुम्हाला. शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं? शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीवर ठेवली होती? कडा माहिती. जबाबदारीने बोलतोय, जबाबदारीने बोलतोय, मोठं विधान करतोय. होय, शिवसेना प्रमुखांच्या वरती उपचार करणारे डॉक्टर आहेत. आज त्या डॉक्टरांना विचारून घ्या, डॉक्टर पगारांना विचारून घ्या. 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो. 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय. 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय. सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते. ठसे, मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये. आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कळा सगळी माहिती, कळा सगळी माहिती. अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय. तुम्ही मनोहर जोशीला संपवलीत, तुम्ही गजानन कृतिकाला संपवलीत, तुम्ही ढाकेला संपवलीत, तुम्ही दिवाकर रावतेला संपवलीत, तुम्ही रामदास कदमला संपवलीत, तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात. अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय? ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली, त्या नेत्यांना संपवायचा विड्यासमोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर. आज यात शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे. शिंदे साहेब, जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषणं होत होती. ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी पार्कचं माझं भाषण बंद झालं. काय बाबांनो, काय झालं? गुलाब पाटलांना टाळ्या मिळतात भाषणाला, त्याला भाषण देऊ नका. रामदासांना टाळ्या मिळतात, त्याला भाषण देऊ नका. अरे तुम्हाला भीती कसली वाटते? तुम्हाला भीती कधी वाटते? म्हणजे सांगतोय आज तुम्हाला, आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय, उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. उद्याची लढाई या भगव्या झेंड्याला अधिक तेज देण्याची आहे. हे युद्ध आहे, हे राजकीय युद्ध आहे. कुणीही गाफील असता कामा नये, कुणीही गाफील असता कामा नये. आणि म्हणून दिवस रात्र एक केलं पाहिजे. ही मुंबई मिळवण्यासाठी 105 हुतात्मे मराठी माणसाने दिलेले आहेत. मुंबई अशी नाही मिळाली, त्यामधले 70 गृहिणी कामगार आहेत. आणि म्हणून ज्यांनी 30 वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली, उद्ध्वस्त करून टाकली, फक्त टक्के खाल्ले, मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं, त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करून टाका, ही विनंती करण्यासाठी बांधवांनी मी आपल्या समोर आलेलो आहे. होय, उद्याच्या निवडणुकीमध्ये
शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे. होय बांधवांनो, फडकला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, संत रामदासांनी छत्रपतीच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा, हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा, हा शिवसेनेचा भगवा झेंडा, हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फडकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.